महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। शिरडी पुलिस ने 4 साल के बच्चे की हत्या कर फरार हुई माता शीतल बदादे और उसके प्रेमी सागर वाघ को गिरफ्तार कर लिया है। लड़के की हत्या करने के बाद दोनों ने उसके शव को कपड़े में लपेटा और गोदावरी नदी में फेंक दिया था। इस मामले में शिरडी पुलिस थाने में हत्या का मामला दर्ज किया गया है। शिरडी के पास ही गोदावरी नदी में मिले 4 वर्षीय बच्चे के शव के संबंध में मामला दर्ज होने के बाद पुलिस ने शव को पोस्टमार्टम के लिए अस्पताल भेज दिया। जब पता चला कि उसके सिर पर चोट है तो पुलिस ने आरोपियों की तलाश करने के लिए विभिन्न स्थानों पर पुलिस टीमें भेजी थी। सीसीटीवी में वे एक दुकान से कपड़ा खरीदते हुए कैद हो गए थे, जिसके बाद उनकी तलाश शुरू कर दी गई थी। पुलिस को सूचना मिली कि ये लोग दोरले गांव में खेतों में काम कर रहे हैं, जिसके बाद पुलिस ने गांव में छानबीन की तो उनके नाम पता चले। पुलिस उनके पास पहुंचने से पहले ही दोनों वहां से फरार हो गए थे। इसके बाद ही महिला को दिंडोरी से गिरफ्तार किया गया और उसके प्रेमी को भी हिरासत में ले लिया गया। शिरडी मंडल के पुलिस उपाधीक्षक शिरीष वमने ने इसके बारे में जानकारी दी है। शिवरात दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी एक लहान मुलाचे प्रेत आपल्याला गोदावरी नदीच्या पात्रात तरंगताना दिसून आलेले होते। ते एका गाठोड्यात बांधलेले होते। जेव्हा आम्ही घटनास्थळी भेट दिली होती त्यावेळेस सदर मुलाच्या प्रेताची पाहणी केली असता त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नव्हत्या, परंतु ज्यावेळेस ह्या मुलाचा मृतदेह आपण पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला होता त्याच्या अगोदर आपण अकस्मात मृत्यू 70/2024 नुसार दाखल केलेला होता। या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांच्या अहवालानुसार मुलाचा मृत्यू हा डोक्याला जखम झाल्यामुळे झालेला असल्याचे निष्पन्न झाले होते। यावरून आमचा असा निष्कर्ष निघाला की या मुलाच्या संदर्भात काहीतरी घातपात झालेला आहे। या अनुषंगाने आपण पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 402/2024 नुसार भारतीय न्याय संहिता 103(1) यानुसार खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान नंतर आपण सदरचे जे आरोपी होते या आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली। त्यावेळेस तपासादरम्यान आपल्याला एक अनोळखी पुरुष आणि महिला या सदर ठिकाणावरून बाहेर पडताना आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आलेलं होतं, पण आपल्याला त्यांचे नाव निष्पन्न नव्हते। तसेच त्यांनी ज्या एका दुकानातून त्या मुलाला गुंडाळण्यासाठी जे कापड होते ते देखील घेतलेले होते, त्या दुकानाची देखील आपल्याला तपासादरम्यान माहिती मिळाली। यानंतर आपण पुढे तपास घेत गेलो असता डोराळे गावातील एका शेतकऱ्याकडे हे पुरुष आणि महिला राहत असल्याचे आपल्याला दिसून आले। ते त्यांच्या इथे कामाला होते आणि त्यांच्यासोबत एक लहान मुलगा असल्याची देखील त्या आपल्याला शेतकऱ्यांनी माहिती दिलेली होती, परंतु आपण पोलीस त्यांच्या तिथे पोहोचेपर्यंतच हे दोघेही तिथून पसार झालेले होते। या अनुषंगाने आपण वेगवेगळे तपास पथके नेमून कोपरगाव, शिर्डी तसेच वैजापूर परिसरात सदरच्या आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु या व्यक्तींची आपल्याला नावे निष्पन्न झालेली होती, परंतु ते त्यांच्या राहत्या पत्त्यावर देखील आढळून येत नव्हते। त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे झालेले होते। या अनुषंगाने आपण विविध बातमीदार तयार केलेले होते, तसेच या आरोपींचा कसून शोध घेत होतो। या दरम्यानच आपल्याला एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरची जी महिला आहे ती दिंडोरी येथे आहे आणि ती फिरताना दिसून येत आहे। या अनुषंगाने आपल्या तात्काळ आपण पोलीस पथके रवाना केली आणि सदरच्या महिलेला आपण ताब्यात घेतले। तिला जेव्हा ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तिने सदरच्या जो तिच्यासोबत पुरुष होता याच्या देखील आपल्याला ठाव ठिकाण्याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर पोलीस पथकाने त्याला पोलीस त्याच्या मागे लागले हे कळण्याआधीच तात्काळ आपण त्याला ताब्यात घेतले आणि अशा प्रकारे जेव्हा आपण त्यांच्याकडे विश्वासात घेऊन चौकशी केली तेव्हा त्या दोघांनीच त्या सदरच्या लहान मुलाचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिलेली आहे। हा जो मयत 4 वर्ष 3 महिन्याचा जो मुलगा होता ही आणि त्याच्यातील जे आरोपी आहेत तिचे महिलेचे नाव शीतल बदादे असून ती त्या मुलाची आई होती, तर तिच्यासोबत जो पुरुष होता त्याचे नाव सागर वाघ असून हे दोघांचे अनैतिक संबंध होते। त्यातूनच ते त्यांच्या घरातून पसार झालेले होते आणि त्या मुलाला घेऊन ते शिर्डीजवळ डोराळे गावात राहत होते, परंतु या संबंधातूनच त्या मुलाचा अडसर वाटल्याने सदरचे जे आरोपी आहेत त्यांनी त्या मुलाचा त्याच्या डोक्यावर वार करून त्याचा मृत्यू घडवून आणला। सदरच्या घटनेत जी मुलाची आई होती तिनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने या मुलाचा घातपात केलेला होता असे आपल्याला तपासात आढळून आलेले आहे। आणि या तपासादरम्यान आपल्याला प्राथमिक फक्त मुलाचा मृतदेह
त्या मुलाची कोणत्याही प्रकारची ओळख नव्हती. तसंच तो गाठोड्यात बांधलेला आढळून आलेला होता. त्याच्याजवळ कोणताही त्याच्या ओळखीचा पुरावा नव्हता. एवढंच फक्त आपल्याकडे गोष्टी उपलब्ध असताना अतिशय उत्तम पुलिस ने बिना किसी सबूत के अपने प्रेमी की मदद से अपने बेटे की हत्या करने वाली माता शीतल बदादे और उसके प्रेमी को गिरफ्तार कर लिया गया है। शिरडी पुलिस इस मामले में आगे की जांच कर रही है। महाराष्ट्र बुलेटिन के लिए गणेश केदारे, मनमाड़। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।